जगातील महाराष्ट्रातील बंधू भगिनींना कवयित्री उज्ज्वला आशालता यशवंत देशमुख हिचा आदरपूर्ण नमस्कार. विशेषतः पर्जन्य संकटाने हातबल होऊन गहिवरल्या शेतकरी बांधवांना आदरपूर्ण नमस्कार. कलिप्रकोप आणि निसर्गाच्या प्रकोपात प्रत्येक वेळी सज्जन वर्ग आणि प्रामाणिक कष्टकरी शेतकरी वर्गच दुःखमय आयुष्यात चाच पडत असतात. परमेश्वर नेहमी चांगुलपणाची आणि कष्टकरी वर्गाची परीक्षा का घेतो, हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे. एक भारताची आणि महाराष्ट्राची सर्वसामान्य नागरिक म्हणून मी माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आजच्या दुःखात सहभागी आहे. अन्नदाता, जगाचा पोशिंदा कष्टकरी शेतकरी बांधवांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून आर्थिक पाठबळ मिळून त्यांना दिलासा मिळावा, हीच माझी सदिच्छा. आणि त्याच अनुषंगाने लिहिलेली ही काव्यरचना. काव्याचं शीर्षक आहे ओला दुष्काळ. काव्याचं लेखन आणि सादरीकरण कवयित्री उज्ज्वला आशालता यशवंत देशमुख, तालुका रोहा, जिल्हा रायगड. ओला दुष्काळ. उसवलं आभाळ पर्जन्याचा थैमान. उसवलं आभाळ पर्जन्याचा थैमान, जलमय धरती निसर्गही झाला बेभान. शेत तुडुंब भरली पाण्यानं, शेत तुडुंब भरली पाण्यानं, पोशिंदा उभ्या जगाचा गहिवरला अतिवृष्टीनं. हातातोंडाशी आलेला घास गेला, हातातोंडाशी आलेला घास गेला, उद्ध्वस्त शेतकरी पावसाने गहिवरला. उद्ध्वस्त शेतकरी पावसाने गहिवरला. उन्हातान्हात शेतीची केली मशागत, उन्हातान्हात शेतीची केली मशागत, सोनेरी शिवारांचा पावसाने केला घात. कष्ट बियाणं गेलं वाया, कष्ट बियाणं गेलं वाया, परमेश्वराला का नाही आली दया. कष्ट बियाणं गेलं वाया, परमेश्वराला का नाही आली दया. जगाच्या कल्याणात शेतकऱ्याचं आयुष्य, जगाच्या कल्याणात शेतकऱ्याचं आयुष्य, त्याच्याच नशिबी का अंधारमय भविष्य. जगाच्या कल्याणात शेतकऱ्याचं आयुष्य, त्याच्याच नशिबी का अंधारमय भविष्य. शेतकरी सैनिक देशाचा आधार, शेतकरी सैनिक देशाचा आधार, अकस्मात का होतात तेच निराधार. शेतकरी सैनिक देशाचा आधार, मग अकस्मात का होतात तेच निराधार. शेतपिकावर शेतकरी कुटुंबाची उपजीविका, शेतपिका